हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला नको आता सर. आता मी ब्लॉग चालू केलाय. आकांश तू मध्ये मध्ये येऊ नकोस. आता माझ्या मम्मीसाठी हे गुलाबाचं फूल पाहिजे तिला, तर मी आता हे देते तिला. आउच, काय ग बिचारं फूल तोडलं. आमच्या झाडाचं गुलाबाचं फूल आहे, ते मम्मीला देते मी आता. कॅमेरा फ्लिप करायचा. ठीक आहे, आता तू फिरायला जा आणि हे लावून जा. हो, लावणार. तर तुम्हाला मी ब्लॉग का चालू केलाय, कारण ही सारखी सारखी स्पॉइलर देतीये. तर आम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला एक अनाउन्स करायचंय काहीतरी. तर त्यासाठी मी ब्लॉग चालू केलाय. आपल्या मराठी साज तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर मराठी साजमध्ये एक नवीन कलेक्शन आलेलं आहे आणि ते इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. तर हीच ती मॉडेल आहे. अजून दाखवते, 1 मिनिट थांबा. तिचे मस्त आपण स्लो मोशनचे शॉट लावणार आहोत आणि बघा आता. तुम्ही आता शॉर्ट बघितलेच असतील. तर हीच आहे ती आमची मराठी साजची मॉडेल आणि हा नवीन ड्रेस आमचा कसा वाटतं नक्की सांगा. आणि हा आपला रेंटवर अवेलेबल आहे आता. तर सगळ्यांनी जर प्री वेडिंग किंवा मॅटर्निटी शूट असेल तुमचं, किंवा तुम्हाला बर्थडे फोटोशूटच्या आयडिया पण छान आहेत. हा एकदम प्रिन्सेस लुक देतो. येस, आणि फटाफट DM करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर पटकन बुक करा ड्रेस, कारण की आता वेडिंग सीझन आहे, प्री वेडिंग ऑफकोर्स. आणि आकांक्षाने पण बर्थडे शूट केलं होतं, तसंच तुम्ही पण बर्थडे शूट करू शकता. ही आयडिया पण छान आहे. मस्त असा हा वाला कट आहे, काय म्हणतात त्याला, एकदम प्रिन्सेस सारखा केलाय आम्ही. पूर्ण त्याचे स्लीव्स पण बघू शकता, मस्त स्लीव्स शिवलेत. त्यासाठी तुम्ही DM करा मराठी साजला. मला केलं तरी चालेल, आमचं मराठी साज म्हणून पेज आहे, पण बुक करा. लोकेशन आहे जेजुरी. तर नाही, आम्ही जवळपास पण देऊ शकतो, पण जास्त लांब. जर माझे मुंबई वगैरेचे फॅन असतील सबस्क्रायबर, तर नाही, आपलं मी सांगितलं लोकेशन आहे, हे शॉप आहे घरावरती. आणि तर तुम्ही कशी दिसते नक्की सांगा. विजिट पण करू शकता जर तुम्हाला आमचे बाकीचे पण बघायचे असतील तर. वाव, मी आता खूपच छान दिसते ग. आणि हे माझं बटरफ्लाय आता फिक्की पडायला लागले. चला आता मी जे दाखवतो तुम्हाला अजून पुढे शूटले. आणि मस्त लाईट गेली, नाही तर मी मिररमध्ये शूट करत होते आणि मला खूपच आवडला हा ड्रेस. आणि पिंक कलर मुलींचा तर फेवरेट असतो, पण माझा ब्लॅक आहे. पण हा छानच दिसतोय. आणि इथून आता आहे ना लाईट, इथून आता लाईट येत होती मस्त. आता सनसेट होते, तुम्हाला दाखवते. मस्त इथून का सनसेट होते आणि मी इथं शूट करत होते. एवढं सुंदर दिसते यार. मी बस करा तारीफ मत.
किती सुंदर दिसते ना पण खरंच सुंदर. आणि माझा शिरा दिसतात बा इथल्या. आणि मम्मीला पण जायचं बाहेर. तर माझं शूट झालं आणि आता आमचे कस्टमर पण येणार आहेत जरा, त्यासाठी मला आता पहिले चेंज करते आणि मग तुम्हाला भेटते परत. मम्मी म्हणते कप ठेव म्हणजे गेला. त्यांचे कप पण फुटलेले आहेत. चपटा घे ना, चपटा ग्लास. पाणी भरून घ्या. माझा टेंबूळ आहे. नको याचा पडला पुसावं लागेल आपल्याला. ट्रेंडिंग व्हिडिओ केलाय का? संपलं गाणं पटकन. मम्मीने नाही बसल्या आमच्याकडे आहे आज पोहे. आणलाय आणि फरसाणा निम्मा झाला बघा, निम्मा फरसाणा झाला. आणि माझं तेल तापलं होतं त्यामुळे थोडा लसूण माझा करपला. करप त्याला छान असतं. जाऊ दे. वरण लसूण ठेवला मी फोडणी करायला. आणि आज मी करते लसणी मेथी ह्याची सॅलड हॉटेल स्टाईल. तर माझी फेवरेट आहे. मी कधी पण हॉटेलमध्ये गेले तर लसणी मेथी मी ऑर्डरच करते. आता जरा कमी झाले माझं ऑर्डर करणं, कारण की दीदीला आमच्या मेथीने आवडत, पण ही आवडते. आणि मस्त मी लसणी मेथी करते. आता तुम्हाला रेसिपी दाखवते. आणि माझं शूट करतात पप्पा. आणि ह्याच्यात मी टाकले लसूण आणि उभा चिरलेला कांदा आणि मस्त मीठ टाकले, कारण की कांदा लवकर शिजावा. ओके. आणि माझ्या साईडला खूप घाण दिसतोय का काय माहिती, थोडंसं रेडिश दिसतोय. काय झालं काय माहिती, थांबते. आणि थोडं चेंज झालं ना त्यामुळं. आणि मी करते मेथी लसणी. तर आमच्या तुम्हाला आवाज येत असेल तर इथं चाललंय झिम्मा 2 बघायचा. तर मम्मीने बघितलं नाही. आम्ही थिएटरला गेलो, तुम्ही बघितलाच असेल लॉक तो. तर मम्मीने नव्हता बघितला. आणि तर तिने लॅपटॉपला घेतलाय आणि लावलाय मस्तपैकी. ते दोघी जणी बघतात आहेत. असं माझ्या गोल फुल दिसत असेल, पण लवकरच ते कमी होईल. थोडंसं इश्यू. आणि माझ्या लक्षच नाही कांद्याकडे. थोडासा कांदा हे झाला. कॅमेरामॅनकडे मी मोबाईल देते आणि मी भाजीकडे कॉन्सन्ट्रेशन करते, कारण की कांदा पण व्हायला लागलाय. कांदा माझा परतलाय. तर आता थोडीशी त्यात हळद टाकायची आहे. आणि ह्यात मिरची नाही टाकायची, आपल्याला टाकायची तिखट. कांदा चांगला खरपूस भाजलेला आहे. हा ना, लक्ष नव्हतं ना म्हणून. कांदा चांगला भाजलेला. आणि मस्तपैकी आता ह्याच्यात तेलात मिक्स करून घ्यायची. आणि माझी ही फेवरेट कढई. वास तर एवढा मस्त होता लसणाचा, तुम्हाला कांश येतो का वास पप्पा? आणि आपल्याला बेसन पीठ एवढीच घ्यायचंय. 2 चमचे असेल हे पीठ. आणि त्यात आपल्याला ऍड करायचंय ग्रेव्हीसाठी. क्वांटिटी थोडीच आहे, त्याच्यातलं पीठ थोडंच लागेल मला असं वाटतं. ओके. आता मेथी थोडीशी आपली कमी झालेली आहे क्वांटिटी. तर आपल्याला आता ह्याच्यात टाकायचंय तिखट 1 चमचा नाही 2 चमचे लाल मिर्च, थोडासा पावभाजी सांबार मसाला आमचा मिक्स असतो हा वाला. पावभाजी बिर्याणी मसाला आणि सांबार मसाला आम्ही मिक्स टाकतो, कारण की छान चव येते. आणि हा थोडासा आपला घरचा मसाला. ओके. आता आपलं तिखट मिक्स झालेलं आहे छान. आणि आता ह्याच्यात आपल्याला ऍड करायचं आहे बेसन पीठ, पण त्यातलं मी थोडंसंच टाकणार आहे. 1.5 चमचा.
कारण की जास्त पण मग भाजीत टाकलं बेसन पीठ तर चांगलं नाही लागत ते. त्याचे पाणी मी अर्धा फुलपात्र असं मी ऍड केलंय पाणी. आता ह्याला छान शिजवून द्यायची आणि तुम्हाला दिसत असेल ह्याचा कलर पाण्याचा आणि ते घट्ट घट्ट होती मग ती ग्रेव्ही होती छान. कांदा शिरलेला आहे भेळीची तयारी. आणि बघा इकडं चुनू म्हणून चाललेलं आहे खाणं. बघू हातात काय कांदा खाते. काय भूक लागते. हो अच्छा अच्छा. आणि इकडे चाललाय पिक्चर जिम्मा पिक्चर बघतायत आणि हे बघा छान. आणि आम्ही ही काय ते म्हणतात कापूरदाणे घेतलेली जेव्हा आतमध्ये कापूर टाकलेला असतो आणि चांगला वास येतो. आणि इकडं मेथीची भाजीची तयारी झाली एकदम मस्त मेथी झालेली. आणि ही आमची कन्या भेळ करते बघा भेळ मस्त बघी. आणि हे बघा ही आलेली इकडे भेळ खायला कारण संध्याकाळी मी जेव्हा भेळ करते ना त्याने मी भेळ अशी संपली. हा आणि करायच्या नावाने कंटाळा असतो यांना. आणि कॅमेरा इकडे फिरवा. आपल्याला 2-3 मिनिटं मेथी लगेच शिजते त्यामुळे 2-3 मिनिटं ते बेसन पीठ पण चांगलं कच्चा त्याला हे जाईल ते पण चांगलं पकवून द्यायचं. आणि तुम्हाला दिसत असेल आता ग्रेव्ही आणि त्याच्यावर आपल्याला तर्री पण दिसते बघा थोडीशी तर्री आलेली दिसली आता. हा आणि आपल्याला हे लसूण मी काढून ठेवलंय. शेवट आपल्याला फोडणी द्यायची. हा वरण फोडणी द्यायची लसणाची मस्त तडका. तर आता मी 5 मिनिटं झाकून ठेवते मग बोलते. इकडे बघा भेळ तयारी ॲट अ टाइम 2 पदार्थ आमच्या इथे चाललेले. हे चुनू मुनूसाठी चालू नाही आणि मी खूप सिंपल भेळ करते. फरसाणा चुरमुरे टोमॅटो कांदा मसाला कोथिंबीर तुझी फेवरेट आहे ना का? म्हणजे आठवड्याला 1-2 घंटे तर तुला कोथिंबीर लागतेच मला आवडते. त्याच्यामुळे आम्ही वरच्या बागेत लावली कोथिंबीर. हा येईल त्या भाजी आता सुंदर भाजी थोडीशी शिजेल अजून. ओके आज आहे गुरुवार आणि हा लॉग असा 2-3 दिवस झालेला आहे आणि आता हा मी एंड करते. आताच आम्ही जाऊन आलो. आता दुसरा लॉग चालू होणार आहे. आजच्या दुसरा लॉग म्हणजे तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये छान बघायला भेटणार आहे. आणि आता किती वाजले 10 वाजले आम्ही जाऊन पण आलो नारायणपूरला. सकाळी सकाळी मस्त दर्शन झालं छान. आणि दीदी आलती माझ्यासोबत. आणि दीदीचा आहे आज बर्थडे. तिने बर्थडे दीदीचा. दीदीला विश करून द्या हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे दीदी. आणि आता मला पूजा मांडायची ते तुम्ही पुढच्या लॉगमध्ये बघा. आणि हा लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यार मेन म्हणजे. आणि भरपूर प्रेम द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.